अगोदरच्या मॅच मध्ये ऐकलात आपण वळतोय या महत्त्वाच्या मॅच कडे जिथं प्रथमतः भैरीदेव 11 चंद्रकांत स्मृती वशिणी या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय प्रियांश 11 देवा ग्रुप आवरी या संघाला। गोलंदाज दाखल होतील पहिले षटक हाताळण्यासाठी विशाल म्हात्रेचा पहिलाच बॉल समोर ऋषी पाटील आणि त्याच्या सोबत सलामीला आलेला सौरभ गावण ही सलामीची जोडी मैदानात दाखल झालाय। 5 ओव्हरची मॅच दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपल्या समोर आलाय। सुपर 8 साठी ही महत्वाची लढत। यावेळचा बॉल वेगाने हाताळत असताना गोलंदाज लावडली अपील केली जाते। अतिशय चांगली गोलंदाजी विशाल म्हात्रे एक नामांकित गोलंदाज आहे। उरण पूर्व विभागातील दोन्ही मातब्बर संघ एकाच बिल्ड मधून हे दोन संघ आले ताडी अतिशय चांगला सामना हा चुरशीचा सामना आपल्याला तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। दोन्ही बलाढ्य संघ आहेत या विभागातील एकमेकाच्या विरुद्ध अनेक वेळा खेळलेत। दोन बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत। यावेळचा फटका जरूर चांगला आहे समोरच्या दिशेनं चेंडू चालला एका टप्प्यानं सीमा रेषा पलीकडे तिसऱ्या चेंडूवर ऋषी पाटीलच्या बॅट आलेला या मॅच मधील चौकार आलाय। यावेळचा बॉल विशाल म्हात्रेचा चांगल्या दर्जाचा पाहायला मिळतोय। चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा वापसी आणणारी ही गोलंदाजी राहिली। अतिशय चांगल्या दर्जाची सध्या गोलंदाजी करतात विशाल म्हात्रे। 4 चेंडूवर 4 धावा खर्ची केल्यात। ऋषी पाटील एक आक्रमक खेळाडू आहे त्याला सुद्धा बांधून ठेवलाय। पिवनच्या षटकामध्ये ज्या प्रकारे सुदेश सालुंगीचा पण षटक पाहिलं होतं 5 पर्स कंप्लीट केले होते त्यांना आणि त्याच प्रकारे सध्या गोलंदाजी करतोय विशाल। हा कुटप्याचा बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता पंचांचा इशाराला इट्स अ वाईड बॉल एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल आणि या एकेरी धावेनिशी धाव पटलावर धावा लागल्या जातील त्या बिनबाद 5 धावा। दोन्ही बलाढ्य संघ आहेत एकाच विभागातील हे दोन्ही संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतात आणि आवरी संघासाठी इथं बक्षीस देत आहे श्याम मोकाशी साहेब पानदिवे यांच्या वतीनं बॅक टू बॅक 2 षटकार कुठल्याही खेळाडूंना लगावले तर 2000चे कॅश प्राइज हे आवरे टीमला दिले जाईल। यावेळी यष्ट्यांचा वेध आणखीन एक विकेट पहिला हादरा लागलाय बॅटिंग करणाऱ्या प्रियांश 11 देवा ग्रुप आवरे संघाला आणि इथून पहिला हादरा ऋषी पाटील होतील मैदानाच्या बाहेर। उद्या सुद्धा 8 बलाढ्य संघ या मैदानावर खेळताना पाहायला मिळतील। एक लोकप्रिय अशी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाते। न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब दासई व शिवशंभू एंटरप्राइजेस आयोजित कैलासवासी हिराजी गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2025 हा थरार वर्ष 7वे पर्व 30रे सध्या आपण एन्जॉय करतोय। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक राहिले संदीप शेठ ठाकूर, अनुप शेठ पाटील, संगीत शेठ ठाकूर आणि आदित्य पाटील यांचं पण विशेष कौतुक करूयात। यावेळचा बॉल चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलाय लॉफ्टेड फटका एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं सिंगल रन्स मिळेल दुसरीसाठी पलटलेत आणि 2 धाबा घेण्याचा प्रयत्न जरूर होतोय पण एक धाव इथून शॉट असेल त्यामुळे या चेंडूवर एकच धाव मिळालाय ती म्हणजे बॅटिंग करणारे प्रियांश 11 देवा ग्रुप आवरे संघाला। दीपकजी बोराडे यांना आपण मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकता आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण हेमंतजी कोळी माहुलगावची ही 2 ऑफिशियली पंच पाहतोय। एनआर पॅनल म्हटलं तर सर्वात मोठ्या महाराष्ट्रातील स्पर्धा बिग बॅश असेल गुजरातमध्ये जाऊन सुद्धा हेमंत कोळी सरांचा पण पंचांची कामगिरी पाहिल्या। माहुलगाव कोलीवाडा येथून बिलॉंग करणारे पंच आहेत त्यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा त्यांनी 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा विक्रम केला होता आणि या क्रीडांगणामध्ये रणनी क्रिकेटची स्पर्धा म्हटलं तर एनआर पॅनल यांना पहिली पसंती दिली जाते। एक
नामवंत महाराष्ट्रातील पंचांचा स्क्वॉड ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा लागले गेल्या त्या 1-6 धावा. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. श्याम मोकाशी साहेब पांडेबे यांच्या वतीनं बक्षीस आलं आवरी टीमसाठी. बॅक टू बॅक 2 षटकासाठी 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळचा बॉल अतिशय चांगल्या रीतीने हाताळत असताना गोलंदाज दाखल झालेत. लेग बाईच परिणामी हा पहिली धाव इथून मिळा जाईल. प्रणित मात्रेचा पहिलाच बॉल फिंगर रोल केली गोलंदाजानं. त्यानंतर थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू हाताळला त्यामुळे थोडंसं कनेक्ट झाला नाहीये. लेग बाईच परिणामी मिळा जाईल ही एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील 7 धावा. एक शांत सुरुवात जरूर राहिल्या ती बॅटिंग करणाऱ्या प्रियांश 11 देवा ग्रुप आवरे संघाची. एक मातबर संघ आहे उरणपूर्व विभागातील. त्यांना इथे दादागिरी प्रस्थापित करावं लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू निघून चालला. क्षेत्ररक्षक येतात वेगानं. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरी साठी पलटले देखील आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील. 2 धाबेनिशी 9 धावा धावपटला लागल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एक नेत्रदीपक ही स्पर्धा सध्या आपण एन्जॉय करताय. सालाबाद प्रमाणे या स्पर्धेचा बोलबाला नेहमी या पंचकृषीमध्ये राहिला आणि या स्पर्धेतील आजची पहिली रात्र अनेक सारे प्रेक्षक सुद्धा अजून मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात. गोलंदाज प्रणित मात्रे त्याच्या समोर फलंदाज पाहायला मिळतील. फुलटॉस बॉल सुयोग भोईरचा फटका लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन इथून मिळा जातील. या चेंडूवर 2 धावा आणि या 2 धावेनिशी धाव पटलावर धावा लागल्या जातील त्या 11 धावा. शांत सुरुवात आहे. वातावरणामध्ये थोडीशी गुलाबी थंडी जरूर जाणवते. दवबिंदू तुम्हाला मैदानात जरूर पाहायला मिळतात आणि त्याचा थोडासा इफेक्ट आज बॅटिंग लाईनवर जरूर झाला. गोलंदाजांना त्याची मात्र चांगली साथ लाभल्या. या बेलचा बॉल खोलामध्ये टाकला होता. यॉर्कर बॉल गोलंदाजी खरंच प्रणित मात्रे याचा आपण पाहिलात. आणखीन एक धाव मिळाली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील त्या 12 धावा. कुठल्या प्रकारचे मोठे पटके येत नाही आहेत. चांगली गोलंदाजी करतायत भैरीदेव 11 चंद्रकांत स्मृती वैशणी संघ. एक मातब्बर संघ आहे उरण तालुक्यातील आणि त्यांच्या समोर तेवढ्या ताकदीचा संघ प्रियांश 11 देवा ग्रुप आवरे टीम सध्या बॅटिंग करते. 5 षटकामध्ये 50-55 धावा बनवाव्या लागतील. अकुटप्याचा बॉल स्विच हिटचा फटका चांगला सजवलाय आणि या सत्रातील आलेला हा रिव्हर्सचा चौकार. मिळतील धावा 4. लागल्या गेल्यात. एक चांगली सुरुवात केली ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या सौरभ गावंडच्या बॅट मिळालेला हा चौकार. एक आक्रमक खेळाडू आणि त्यांना आता गुणवत्ता सिद्ध करायला सुरुवात केली. धावपटला धावा लागल्या गेल्यात 16. प्रणित मात्रेचं षटक चालू आहे. या षटकातील शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. या 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्ची केल्यात प्रणित मात्रेनं. पुन्हा एकदा रिव्हर्सचा स्विच हिटचा फटका. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॅक टू बॅक दुसरा आलाय. रिव्हर्सचा हा दर्जेदार षटका चौकार सौरभ जाबा धावपटलावर लागल्या गेल्यात. अतिशय चांगली सुरुवात राहिली ती म्हणजे बॅटिंग करत असताना आता प्रियांश 11 देवा ग्रुप आवरे संघाची आणि श्याम मोकाशी साहेब पांदेबे यांच्या वतीनं आवरे संघाच्या प्रत्येक खेळाडूला इथं बक्षीस आलंय. बॅक टू बॅक 2 षटकार जर आले तर 2000चं कॅश प्राइज हे दिलं जाईल. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला या विभागातील 8 बलाढ्य संघ खेळताना पाहायला मिळतील. रॉयल स्पोर्ट उल्वे आणि त्यांच्या विरुद्ध खंडोबा जासई. उद्या ठीक 6:30 वाजता रिपोर्टिंग करा. आपण वेळेवर ही स्पर्धा चालू करणार आहोत त्यामुळे या दोन्ही संघांना आपण विशेष सूचना करतोय आयोजन कमिटीच्या वतीनं. उद्याच्या रात्रीमध्ये होणारी पहिली मॅच रॉयल स्पोर्ट उल्वे आणि त्यांच्या विरुद्ध खंडोबा जासई दोन्ही संघाला आपण विनंती करतोय.
रतीश पाटील आले तिसरी गोलंदाज. अकुटप्याचा बॉल, त्याच्यावर आज स्क्वेअर कटचा फटका. पॉइंटच्या वरतून स्वीपर कव्हरच्या मधून चेंडू निघून चालला डीप मध्ये. चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवलाय. 2 धावा इथून मिळाल्या जातील आणि या 2 धावीनिशी धावपटलावर धावा लागले गेले त्या 22 धावा. कमालीची आता सुरुवात केली आहे ती म्हणजे बॅटिंग करताना प्रियांश 11 देवा ग्रुप आवरे संघाज्ञा. सुरुवातीला थोडासा अडथळा निर्माण जरूर झाला होता, पण त्यानंतर सौरभ गावणच्या बॅटून आलेले बॅक टू बॅक 2 चौकार आणि त्यानंतर सुयोग भोईर त्याला चांगली साथ देतोय. अतिश पाटीलचा षडक. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आलेत वेगानं. झेल घेण्याचा देखील प्रयत्न होता. हातातून चेंडू निसटलाय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावीनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील त्या 24 धावा. 24 रन्स. चांगली सुरुवात राहिली ती म्हणजे बॅटिंग करताना आता प्रियांश 11 देवा ग्रुप आवरे संघाची. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि एकमेकाच्या विरुद्ध कित्येक वेळा खेळले, त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी एकमेकांच्या ठाऊक आहेत, खानाखुणा ठाऊक आहेत. एखाद्याचं काय तर बॅकफूट जाणं आणि एखाद्याचं काय तर कमजोरी ओळखणं हे या दोन्ही संघांना माहिती आहे आणि त्यामुळं अतिशय चांगला हा सामना तुम्हाला चुरशीचा सामना जरूर पाहायला मिळेल. पुढे आलेत, फ्रंट फूटचा चांगला वापर केला. पद्धत आली तर पाहायला मिळाला. डीप मिडविकेट मध्ये चेंडू निघून चालला. क्षेत्ररक्षक वेगाने आले. थ्रो सुद्धा तेवढा उत्तम दर्जाचा आहे, पण 2 धावा इथून मिळाल्या जातील आणि या 2 धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील त्या 26 धावा. 26 रन्स धावपटला लागत असताना या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या चांगली गोलंदाजी करतात ते म्हणजे अतिश पाटील. एक नामवंत असे गोलंदाज पाहायला मिळतात. यावेळचा बॉल रिलीज केला. फिंगर रोल केलेत गोलंदाजाने. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये वळवला. ही शैली राहिली गोलंदाज अतिश पाटील यांची. चेंडू थोडेसे पाठीमागे टाकायचे, गुल्लेस पॉईंटवरून चेंडू थोडेसे वळवायचे. या शैलीसाठी हा ओळखला जाणारा गोलंदाज आहे आणि तिची आता गुणवत्ता सध्या सिद्ध करताना तिची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एखादी चांगली पार्टनरशिप इथून बिल्ड करायला गेला आवरी टीमला. अकुटप्याचा हा बॉल जरूर होता, पण खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आले. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. इट्स अ क्लिअरली आउट. दुसरा हादरा लागलाय यावेळी प्रियांश 11 देवा ग्रुप आवरे संघाला आणि बॅक टू पॅव्हलियन परतावं लागेल. बॅटिंग करणारा सुयोग भोईरला दुसरा हादरा लागलाय आवरे टीमला. ऑफ द नाईट कम्मालीचा झेल टिपलाय त्या क्षेत्ररक्षकानं आणि इथून मात्र तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होईल बॅक टू पॅव्हलियन. तिसरा खेळाडू देवा ग्रुप आवरे संघाचा मैदानाच्या बाहेर. बिग बॅश या स्पर्धेमध्ये सुद्धा मिलनदादा घरत यांनी हा करता संघ पुरस्कृत केलाय. धारावे
आणि त्या संघाचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत इथं मांडा आणि त्यांच्या विरुद्ध कुमार 11 तुर्बे, सिद्धार्थ बामणनगरी त्यांच्या विरुद्ध वडवली बी आणि आरसीसी पेठ विरुद्ध सर्वात मोठा भिवंडीतील संघ अर्थातच गोरसई संघ या क्रीडांगणामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. शिवम पाटीलसाठी बक्षीस येते संगम माळी चिरले आणि चरम म्हात्रे कोपरुली यांच्या वती प्रत्येक षटकारासाठी 1000 कॅश प्राईज. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. वेगवान चेंडू हाताळला गोलंदाजांना त्यामुळे एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कमालीची आज गोलंदाजी राहिले. गोलंदाजी करत असताना बैरीदेव 11 चंद्रकांत स्मृती वशिणी या संघाची प्रत्येक येणारा गोलंदाज एक इकॉनॉमी गोलंदाजी हाताळतोय आणि त्यामुळं आज चांगली गोलंदाजी सुद्धा राहिले वशिणी संघाच्या माध्यमातून. यावेळचा बॉल यॉर्कर पद्धतीचा जरूर राहिलाय. समोरच्या दिशेनं लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक गडबडलाय. सेकंड क्षेत्ररक्षक अडवत असताना चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडं. मेल्टिल या चेंडूवर धाबा 4. त्यांच्या नावानं सुद्धा धारावी संघ खेळताना पाहायला मिळेल. धारावी संघाचे पुरस्कृते राहिलेत. अतिशय चांगला असा हा संघ आहे आणि त्या संघाला त्यांनी पुरस्कृत सुद्धा केलाय. षटकारांच्या हॅट्रिकसाठी आता 3000 कॅश प्राईज. तसेच श्याम मोकाशी साहेब पांदेवे यांच्या वतीने सुद्धा बॅक टू बॅक 2 षटकारासाठी आवरे टीमला 2000 कॅश प्राईज दिलं जाईल. तसेच शिवम पाडलीसाठी सुद्धा बक्षीस आहे. संगम माळी चिरले आणि चरण म्हात्रे कोपरुली यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. चौकार आलेत. धापटा धाबा लागले गेले आहेत त्या 31 धावा. सध्या आपण बॅटिंग करताना शिवम पाटीलला पाहू शकते. गोलंदाज विशाल म्हात्रे. अकूट टप्प्याचा बॉल त्याच्यावर आक्रमण वाईड स्ट्रॉंग आणि रिझर्व मध्ये एका टप्प्याने चेंडू उचललाय सीमा रेषा पलीकडं. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक दे चेंडू मिळणवर मिळतील त्या म्हणजे 4 धावा. ग्रुप आवरे हेलिकॉप्टर लुक घेण्याचा प्रयत्न. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक गडबडलाय. क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडीशी खराब आपल्याला बाब पाहायला मिळते. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोड्याशा चुका जरूर झाल्यात. सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं जाते आणि या 2 नवीनशी धावपट्टावर धावा लागल्या जातील त्या 36 धावा 37 धावा धावपट्टाला लागल्या गेल्यात. 37 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करते सध्या देवा ग्रुप आवरे टीम. तेवढेच करतरी बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधात दाखले गेलेत. निमित्त आहे श्रद्धांजली चषक 2025 ही रणजी क्रिकेटची स्पर्धा सध्या आपण अनुभवतोय. उरण पूर्व विभागातील दोन्ही बलाढ्य संघ एकमेकाच्या विरुद्ध आता खेळताना दिसताना पाहायला मिळतात. विशाल मात्रेचे षटक 2 चौकार आले. थोडीशी मागणी गोलंदाजी आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील होता पण वेगवान तर बीट केलंय शिवमला. त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकारासाठी आता बक्षीस आहे. प्रत्येक बॅक टू बॅक 2 षटकारासाठी बक्षीस आहे आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी मिलनदादा घरत यांच्या वतीने 3000 कॅश प्राईज. षटकार 3 षटकारासाठी 3000 आणि 3 चौकारासाठी 2000. आक्रमण केलंय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आलेत वेगानं पण त्यांना बीट करून डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीनं झालंय. 2 धावा इथून मिळाल्या जातील आणि या 2 नवीनशी धावपटला धावा लागल्या गेल्यात त्या 39 धावा 39 रन्स. 39 धावा धावपट्टा लागत असताना विशाल म्हात्रेचं इथं हे षटक संपलं जात आहे. 4 षटकांचा इथं खेळ समाप्त झालाय. धावपट्टा धावा लागल्या गेल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना प्रियंश 11 देवा ग्रुप आवरे संघाच्या 3 बाद 39 धावा.
39 धावा धावपट्टावर लागले गेल्या. शेवटचं षटक गोलंदाज स्मित पाटील दाखल झालाय. सध्या आपण दासईच्या क्रीडांगणामध्ये स्मित कल्पेश पाटीलला पाहतोय, पण हा स्मित पाटील आहे जो खरं तर रायगडमध्ये अंडर 16 मध्ये लेदर संघामध्ये खेळतोय आणि त्याची गुणवत्ता सुद्धा पाहायला मिळाली. पहिल्या मॅचमध्ये तो हिरो ठरलाय. तो स्मित आता गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न, मिड विकेट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपचा क्षेत्रक्षक वेगानं आलाय. यावेळी हा चेंडू अडवला जातोय. सिंगल रन्स इथून मिळेल. 40 धावा धावपटला लागल्या जातील. कम्मालीचं खरं तर हे षटक पाहायला मिळेल. रायगड लेदरच्या संघामधून खेळताना अंडर 16चा हा खरं तर गोलंदाज आहे. 3 चौकारांसाठी 2000 रुपये, 3 सलग षटकार आले तर 3000 रुपये मिलनदादा घरत यांच्या वतीने दिले जातील. आज संघ कळते समोर आवरे आणि त्यांच्यासाठी बक्षीस येते जसेचे उद्योजक मिलनदादा घरत यांच्या वतीनं. यावेळचा बॉल स्मित पाटीलचा आपण कौतुक करूयात. अंडर 16चा हा गोलंदाज आहे आणि काय कमालीची गोलंदाजी दाखवली. पहिल्या षटकामध्ये सुद्धा इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याची पाहायला मिळाली. एक चांगलं कौशल्य, एक चांगली गुणवत्ता आज त्याची पाहायला मिळते आणि आज क्रीडांगणामध्ये सर्व प्रेक्षकांच्या टाळ्यांनी त्याचं कौतुक सुद्धा केलं जात आहे. यावेळचा बॉल आणखीन एक लावली अपील केली जाते. जोरदार अपील करत सरपंचांच्याकडे इष्टरक्षक. इथून मात्र दोन्ही पंच एकमेकांच्या सोबत संवाद साधतील आणि त्यानंतर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. काय गोलंदाजी राहिली स्मित पाटीलची. ज्या वेगाने येतोय त्याच वेगाने चेंडू रिलीज करतोय आणि अतिशय चांगल्या दर्जाची आज गोलंदाजी तुम्हाला पाहायला देखील मिळाली स्मित पाटीलच्या माध्यमातून. अंडर 16चा खेळाडू आहे आणि प्रभावशाली गोलंदाजी. आज वशिणी संघाचं फ्युचर बेटर करत असताना हा स्मित पाटील. पंचाचा डिसिजन येईल. यावेळी हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. एक बेस्ट ऑलराऊंडर वशिणी संघातील लेदरमध्ये खेळत असताना सुद्धा एक शतकी खेळी त्याच्या नावावर राहिले असं स्मित सध्या गोलंदाजी करतोय. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये क्षेत्र वेगाने आले. थोडेसे फंबल पाहायला मिळते. थ्रो देखील चांगला झालाय पण इथून पंचांचा इशारा येईल. या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 2 धाबा. चांगली रनिंग बिटवीन करत असताना दोन्ही फलंदाज आणि या 2 धाबींशी धावपटलावर धावा लागल्या जातील. त्या 42 धावा धावपटला लागल्या गेल्यात. 42 रन्स. स्मित पाटील काही कमालीचं षटक. शेवटचे डेट ओव्हर आहे आणि या ओव्हरमध्ये नेहमी हानामारी होताना आपण पाहत असतो, पण त्याच्या विपरीत जाऊन आज आपल्यामध्ये असलेलं कौशल्य, आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता त्यानं वशिणी संघासाठी दाखवल्या आणि आज प्रभावशाली खेळ राहिला आहे तो म्हणजे बैरीदेव 11 चंद्रकांत स्मृती वशिणी संघासाठी. त्याची गोलंदाजीचाच बोलबाला राहिला आहे. प्रेक्षकांची तेवढ्याच टाळ्यांचा वर्षाव सुद्धा पाहायला मिळतोय. बॅटची कडा पाठीमागच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक थोडीशी गडबडलेट पाठीमागच्या दिशेनं. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मध्ये चेंडू दणदण करत चाललाय. सीमा पलीकडे संघर्षमय आलेला हा दर्जेदार चौकार. प्रियांश 11 देवा ग्रुप आवरे संघाणा सध्या चांगली गोलंदाजी करतोय. स्मित पाटील या इनिंग मधील शेवटचा बॉल देखील बाकी आहे. वेगानं पूर्णपणे बीट केलंय. गोलंदाजी आवडल्यास तिथे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्मित पाटील साठी. अंडर 16चा हा खेळाडू आहे आणि कम्मालीचं षटक हाताळलंय. या षटकामधील देखील त्यांना अवघ्या धाबा खर्च केल्यात त्या 7 आणि इथून मात्र पूर्वाधाचा इथं खेळ संपलाय. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना प्रियांश 11 देवा ग्रुप आवरी या संघानं 5 षटकांमध्ये धावा जमा केल्यात त्या 46 धावा आणि 47 धावांचं आव्हान ठेवलंय भैरीदेव 11 चंद्रकांत स्मृती वशिणी या संघासमोर. आपण कुठेही जाऊ नका. आपण मगाच्या मॅच मध्ये सुपर 8 मध्ये पाहिलं सचिन स्मृती ओढा पण वहाळ संघाला आणि इथून या 2 संघातून एक संघ सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये जोडले जातील. या रायगड जिल्ह्यातील एक नामांकित समालोचक ओळेगावचा बुलंद आवाज रिवालजी मात्रे यांचा आपण आवाज ऐकूयात. धन्यवाद. अपने दीवाने का
मध्यरात्रीमध्ये अंतिम सामना पूर्वार्ध उत्तरार्धामध्ये घेऊन जातोय, जिथे मॅच सुरू आहे. दोन्ही उरण पूर्व विभागातले संघ आहेत. एका बाजूला आवरे संघ तर दुसऱ्या बाजूला वशेनी. म्हणजेच हा बॅटल आहे ना, आज खरं तर बरेच त्यांचे प्रेक्षक घर बसल्या या मॅचचा आनंद घेत असतील. यूट्यूबच्या माध्यमातून 24 इव्हेंट्स, स्मार्टफोन, स्मार्ट मोबाईल, स्मार्ट टी व्ही या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असतील. या सर्वांचं करूया स्वागत. मी रवींद्र मात्रे उळे तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय. मॅच सुरू असेल आजच्या रात्रीतला अंतिम. न्यू यंगस्टार क्रिकेट क्लब जासई शिवशंभो एंटरप्राइजेस कैलासवासी हिराजी गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक वर्ष 7वे पर्व 3रे. आणि उद्या मात्र 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. 7 वाजता पहिला बॉल. रायडो आमचे खरं तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी सूचित करतायत. पहिली मॅच असेल बघा, रॉयल्स स्पोर्ट्स उल्वे आणि खंडोबा जासई. 6:30 वाजता बॉल पडणार आहे. म्हणजे ही सूचना तुम्हाला पूर्व दिलेली आहे. रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीम तुम्हाला यायचं आहे, कारण खंडोबा जासई याच मैदानावर गावचा संघ आहे, जवळचा संघ आहे. रॉयल स्पोर्ट्स उल्वे पहिला मॅच खंडोबा जासई यांच्या विरोधात. दुसरा मॅच असेल निशांत 11 दादरपाडा त्यांच्या विरोधात आराध्या पाटणोली. तिसरा सामना असेल बेलपाडा 11 बेलपाडा विपक्ष डेव्हिड 11 केलवणे. आणि चौथा सामना चौधारपाडा विपक्ष मूर 11 गोवटणे. 6:30 वाजता पहिला बॉल पडेल, त्यामुळे तुम्हाला 6 वाजता यावंच लागेल. या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या नियमाची तुम्हाला अंमलबजावणी करावी लागेल. रूल्स अँड रेग्युलेशन डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट इच अँड एव्हरी टुर्नामेंट्स. त्यामुळे आमचे आयोजक तुम्हाला या ठिकाणी पूर्व सूचित केले जात आहेत की उद्या मात्र 6:30 वाजता बॉल पडेल. सूचना दिली गेली. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र पुन्हा एकदा उत्तरार्धाला सुरुवात होईल. 5 षटक म्हणजेच 30 चेंडू आणि जिंकण्याकरता 47 धावांची आवश्यकता. श्याम मोकाशी जे या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांनी बघा दोन्ही टीमसाठी इथे बक्षीस लावलंय. फलंदाजाने 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावले तरीही बक्षीस आहे, आणि 2 विकेट घेतले बॅक टू बॅक तरीही बक्षीस आहे 2000 रुपये. श्याम मोकाशी साहेब यांच्याकडनं हे पारितोषिक आलंय आवरे टीमसाठी, जिथे मात्र आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर वशेनी संघासाठी एस मिलन साहेबांकडनं ही पारितोषिक आलंय. अप्पा मिलन साहेबांचं बक्षीस तुम्ही नक्कीच अनाउन्समेंट करा. 2000 तर त्यांनी इशारा केलाय. हा, लगातार 3 चौकार. बघा, षटकार किंवा चौकाराची हॅट्रिक कधीच नसते. टेनिस क्रिकेटमध्ये फक्त विकेट हॅट्रिक असते. लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार. 3000. मिलन शेठ घरात. उद्योजक. एटीएम खुला झालाय. अगदी मध्यरात्री 1:49 बघा, एक क्रिकेट दर्दी हे प्रेक्षक बनायचे. काय प्रोत्साहन करतात मिलन शेठ घरात. 3 चौकार, 3 षटकार, 3000. जाऊया मॅचच्या दिशेनं. क्रिकेटचा हा उत्तरार्ध. आज आपण पाहतोय गोलंदाज कल्पेश ठाकूर पुष्कर साठी पहिला बॉल घेऊन येईल. एका बाजूला पुष्कर पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अंतिम पाटील. अंतिम ठाकूर. कल्पेश ठाकूर गोलंदाज पहिला ओव्हर घेऊन येतोय. पहिला बॉल. अवघ्या 47 धावांचं आव्हान आहे पुष्कर साठी. हा पहिला बॉल. गेम इज ऑन. येस पहिलाच बॉल डॉट फेकला जातोय. अप्पा, खरं तर ही गोलंदाजी झाली ना तर ही मॅच शेवटपर्यंत रंगेल, परंतु अशीच गोलंदाजी करावी लागेल. 47 धावा आहेत. 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजेच एकंदरीत 5 षटक आणि 47 लो स्कोरचा मॅच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर गोलंदाजी जर अशीच राहिली, टिच्चून मारा, भेदक मारा राहिला, तर मॅच मध्ये रंगतपणा वाढेल. ओहो, इथे अंपायर यस थोडासा आपण पाहिला तर स्वायर चेंडूचा इशारा आलाय. अंपायर दीपकजी बोराडे आमच्या दिशेने वळलेत आणि त्यांनी सांगितले की हा आहे स्वायर. लाईन चेक केली आहे, पिचिंग चेक केली आहे आणि आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे दंडित केले या गोलंदाजाला की हा आहे वाईट बॉल. अतिरिक्त स्वायर एक्स्ट्रा अशा स्वरूपात आलेली ही पहिली धाव. याच धावेनं मात्र खातं खोललंय. थोडा पुन्हा एकदा रणअप, पुन्हा एकदा गोलंदाज घेत असताना फास्टर बॉलर कल्पेश ठाकूर.
हा आता मारा चेंज केलाय, ओव्हर द विकेट न मारा करेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यस, स्टेप फॉरवर्ड अँड प्ले. एक पाऊल पुढे येऊन खेळला, चेंडू फ्लाय झालाय, वन बाउंड सीमा पार, 4 रन. बरेच पाडे आहेत या वशिनी गावामध्ये आणि या उरण पूर्व विभागामध्ये खोपटे असेल, गाव आवरी असेल, वशिनी असेल, अनेक पाडे आहेत. मात्र आज हो लवली स्ट्रोक, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं लगावलेला हा आणखी एक खणखणीत चौकार. केला तर दुसरा चौकार आणि मिलन गरज सांगतायत की तिसरा मार. 2000 रुपयाचं बक्षीस. 3000 शेअर वाढवलेत मिलन घरात याने. 3000 बक्षीस, एक चौकार मार 3000 मिळतील. आणि इथे मोहाला बली पडलाय, इथे फलंदाज झालाय. त्रिफलाचित बाद, सांगून गेले तुका पैशाला मुकू नका. हा फलंदाज झालाय त्रिफलाचित बाद. खूप चांगली संगीत नितीन डिजेन कडनं आपल्याला ऐकायला मिळत आहेत. न्यू बॅट्समन वन डाऊनला मैदानात जाईल रेवन गावंड, वशिनी टीमचा फलंदाज. आज आवरे टीमच्या विरोधात खेळत असताना बघा, दोन्ही पूर्व विभागातले संघ मॅच मध्ये मजा येणार, कारण 47 धावांचं जरी आव्हान असलं तरी पहिल्या ओव्हरमध्ये कल्पेश ठाकूरनं 2 चौकार ठोकल्यानंतर कमबॅक केलंय, विकेट मिळाली आहे. आता मात्र या षटकातला पुढील चेंडू. ऑन स्ट्राइक बॅट्समन न्यू बॅट्समन रेवन गावंड. रेवन गावंड आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं वशिनी आणि आवरे फास्टर बॉलर. हवेमध्ये लॉफ्ट केलाय, आल्या क्षणाला उंचीचा आणि लांबीचा तेवढाच फटका ठोकलाय. येस, इट्स अ बिग सिक्सर. लगातार मारले ना 5000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. आज बंडल घेऊन आलेत मिलन घरात पैशाचा. ही खरे तर मोटिवेट करण्याची खरे तर आज खरं तर संधी आहे या खेळाडूंना. खूप चांगलं मोटिवेशन मिळते, प्रेरणा, प्रोत्साहन दिला जातोय. यस, आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. संघाची धावसंख्या धावफलकावर एक षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टोटल पाहायला मिळते. पहिल्या षटकातच 15 धावा वसूल केल्यात, जिथे 47 धावांचं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये 15. चला लगेच मात्र आवरे टीम तुम्ही फिल्डिंग सजवायची आणि क्षेत्ररक्षक सजवल्यानंतर गोलंदाज कोण असेल त्यांनी गोलंदाजच्या उंबरट्यावर सज्ज व्हायचंय. वेळ नाहीये जास्त, जवळ आता 2 वाजायला आलेत. 1:55 पहिलीच रात्र आहे. तुम्हाला लवकर मॅच संपवायची आहे. तर उद्या 6:30ला पहिला बॉल पडेल, त्यामुळं ही घाई आयोजन कमिटीच्या वतीनं केली जाईल. 4 रात्रीची स्पर्धा. श्रद्धांजली चषक कैलासवासी हिराजी गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब जासई, शिवशंभो एंटरप्राइजेस
खूप चांगलं आयोजन आहे बघ. आज पहिली रात्र आमच्या अनुपजी पाटील असेल. खरं तर त्यांनी केलेलं हे संपूर्ण त्यांच्या आयोजकांनी केलेली मेहनत, ठाकूर ब्रदर्स, पाटील ब्रदर्स सर्वांचं केलं जाईल कौतुक. पहिला षटक 15 धावा. आता उर्वरित अजूनही 4 षटकांचा मात्र वाजवी खेळ बाकी आहे. 4 षटक म्हणजेच 24 चेंडू आणि आता 32 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 32 धावा. सेकंड ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज चिराग भोईर. चिराग भोईर फास्टर बॉलर, हाई फास्टर बॉलर आहे. 10 ते 15 पावलांचा स्टार्ट आहे. अगदी सर्कलच्या बाहेरून स्टार्टअप घेतोय गोलंदाजी करण्याकरता. यस, समोर दिलाय, पंच केलाय ब्लॅक स्क्रीनच्या वरून, जातोय सीमा पार, येतोय षटकार. बाद आहे. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. ज्या फलंदाजाचं नाव आहे अंतिम ठाकूर. उरण पूर्व विभागातला पहिला बायकरमॅन म्हणून त्याला ओळखलं जातोय. आपल्या स्वप्नातली बाईक त्यानं पहिली पटकावली आहे. तो अंतिम अंतिम ठाकूरसाठी पलटवार केलाय गोलंदाजांना. तू सही तो मै बी और सही आहे. चिराग भोईर सांगतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल. लगातार 3 षटकारांसाठी 5,000चं बक्षीस आहे. मिलन शेठ घरत आज मात्र बघा या मॅचचा आनंद घेतात आणि खेळाडूंना खुश करण्याचा तेही प्रयत्न करतायत. लगातार 3 षटकार येतील का? लगातार 3 चौकार मारले जातील का? पुढे आलाय, स्टेप फॉरवर्ड अँड प्ले करण्याचा प्रयत्न, अगदी 1 पाऊल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. इथे मात्र 1 सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 1 ने वाढली, जाऊन पोहोचली आहे ती टोटल 22 या आकड्यावर. 47 धावांचं आव्हान आहे. 22 धावा धावफलकावर लागल्यात. आज या स्पर्धेची पहिली रात्र आणि खूप चांगली प्रेक्षकांची देखील मात्र गर्दी पाहायला मिळाली अजूनपर्यंत. बघा आप्पा, कारण मी म्हटलं ना की उरण पूर्व विभागातले संघ असले ना तर तुम्हाला प्रेक्षक मैदानाच्या बाहेर नक्कीच पाहायला मिळतील. हा चेंडू खोलवर पातीचा बॉल. ओहो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हिट तर झालाय. खेळाडू सांगतायत की आउट आहे, परंतु अंपायर घेतील रिव्ह्यू, चेक केलं जाईल. यस, आमच्या टीव्ही अंपायर कडनं आता तर ते मात्र कंट्रोल रूम मध्ये हा डिसिजन पेंडिंग असेल. नीरज रनावत तुम्हाला निर्णय देतील काय असेल. नितीन, खूप चांगली साऊंड सिस्टम. खरं तर गाणं अशा असले ना आपण का ऐकावतच राहावं असं वाटतं.
ही संगीतं जी आहेत ना अगदी मनमोहित करणारी संगीतं आपण पाहतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तरी एक मोठी विकेट ही मिळाली आहे धावचीच्या स्वरूपात. फलंदाज अंतिम ठाकूर जो एक महत्त्वाचा खेळाडू ज्याचं कौतुक केलं होतं, स्तुती केली होती की पहिला पूर्व विभागातला बायकर मॅन, तो मात्र मैदानातून बाहेर. प्रतीकसाठी हा मात्र बॉल अंपायर सिग्नल. यस, स्वैर चेंडू. अतिरिक्त धाव आली आहे. संघाची धावसंख्या 1 न वाढली आहे. धावसंख्या 23 या आकड्यावर. प्रतीत पाटील बॅट्समन, समोर मात्र चिराग भोईर. आतापर्यंत विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या. आता धावसंख्या धावफलकावर 22, अवांतर धावेनं 23 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक 2 आहेत तिथे. ओहो, थोडासा फंबल झालाय. वेळ मिळालं लगेच मात्र 21 रूपांतर दुहेरीमध्ये झालं. आणि या 2 धावावं लागेल कारण एक सिंगल डबल हीच गरज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये वशिणी संघ बघा किती हुशार आहे की सिंगल डबल डबल सिंगल ह्या धावा देखील त्या घेतल्या जात आहेत. आणि तिथेच मात्र या 2 धावेनं संघाची धावसंख्या वाढली गेली 25 या आकड्यावर. 25 रन्स. ओव्हर सुरू आहे दुसरं. चांगली धावसंख्या आली आहे बघा. 25 धावा धावफलकावर आतापर्यंत लागले. षटक क्रमांक 2 सुरू आहे. आता फलंदाज येईल पुन्हा एकदा प्रतीत पाटील. चिरागचा नेक्स्ट बॉल. बॅटला ब्रश झालाय. फर्स्ट स्लिपला मात्र क्षेत्ररक्षक आहे. तिथे मात्र एक सिंगल पळून काढली. फ्लाय स्लिपला जसा क्षेत्ररक्षक आपण चेंडू पकडताना पाहिला एक सिंगल कंप्लीट झाली. आणि अशा परिस्थितीमध्ये एका धावेच्या मदतीनं 26 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली. 26 रन. आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 21. चला स्पीडअप करायचं आहे. जास्त वेळ झालेला आहे. आपण पहिली रात्र आहे. थोडासा उद्घाटन असल्या कारणानं स्पर्धा उशिरानं सुरू झाली. 8 वाजता जवळजवळ मला वाटते पहिला बॉल पडला. परंतु सर्व सामने आपण 5 षटकांचे होते. बऱ्याच ठिकाणी रजनी स्पर्धेमध्ये आपण काय पाहतो, दुसरा सामना सुरू झाला का 4-4 षटकांचे पाहायला मिळत आहेत. परंतु आज अनुपजी पाटील यांची स्पर्धा जर तुम्ही पाहिली ना तर सेकंड मॅच देखील 5 षटकांचा. म्हणजे खेळाडूंना तुमचा स्वतःचा परफॉर्मन्स दाखवायचा आहे. तुमची गुणवत्ता, तुमची कौशल्यता सिद्ध करायची आहे. 5 षटकांच्या या सामन्यामध्ये तो चान्स, ती संधी तुम्हाला दिली आहे. हुतात्मा मैदान जासई आणि या मैदानावर रंगणारी 4 रात्रीची स्पर्धा. नंतर आता मात्र पाहू शकाल गोलंदाज येईल सौरभ गावंड. 18 चेंडू आणि जिंकण्याकरता 21 ची गरज आहे. हा चांगला चेंडू फेकलाय सौरभनं. याच चेंडूंची फेकी करावी लागेल गोलंदाज आवरे टीमच्या सौरभला. कारण वशिनी टीम ज्या पद्धतीनं बॅटिंग करत असताना सुरुवातीपासून हवी झाली आहे तुमच्यावर. 17 चेंडू 21 धावा. हेच इक्वेशन. हवेमध्ये खेळलाय फटका, उंचीमध्ये जास्त आहे. ओहो, कॅच ड्रॉप. झेल टिपणं गरजेचं आहे तुम्हाला वशिनी संघाच्या विरोधात. आवरेज संघ चूक करतोय. आणि अशा परिस्थितीत म्हणले एक सिंगल. संघाची धावसंख्या 27. येणारे 16 चेंडू 20 धावा. आने वाली 16 गेंदे और 20 रनों की जरूरत. बिल्कुल ये फासला ज्यादा और कम भी नहीं कहेंगे. 16 deliveries and 20 runs remaining now. Win for वशिनी टीम. खूप चांगला फटका इथे. वाईडिश डीप मिड विकेटला एक सिंगल आले. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. वारंवार चुका केल्या जात आहेत. तुमची फिल्डिंग, तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्वाचं आहे या मॅच मध्ये. आवरेज संघ तुम्ही जर विचार केला तर तुमच्या धावा कमी आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये एक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 29 धावा 29 रन्स. येणारे 15 चेंडू आणि आता 18 धावांची गरज. पुढे सरसावलाय, खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु हुशार सौरभ गावंड चेंडू फेकते डॉट. 15-18 समीकरण. आता 14 चेंडू आणि 18 धावा. 14 चेंडू 18 धावा. 14 चेंडू. अगदी क्लोज मॅच येत राहिलाय.
दोन्ही संघ उरण पूर्व विभागातले, दोघांना प्लस वीक पॉइंट माहित आहेत. यस, इथे मात्र विकेट रनआउटच्या स्वरूपात प्राप्त झाली आहे. बॅट्समन नंबर 3 सिंगल, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा विकेट. ही गरज आहे, ही गरज आहे आवरे टीमला. आज मात्र खूप चांगलं षटक फेकतोय. आवरे संघाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आवरे टीमच्या गोलंदाज कल्पेशनं 15 धावा खर्च केल्या. चिरागनं देखील थोडंसं महागडं षटक 11 धावांचं फेकलं, परंतु एकमेव सौरभ गावंड या मॅचला यू टर्न कलाटणी देण्याचा प्रयत्न करतोय. ही बॉल हवेमध्ये जेलखाली क्षेत्ररक्षक, हो, कॅच इज ड्रॉप. ओ माय गॉड, OMG. आता मात्र इथे आतिशनं, शुभमने सोडलेला झेल, आतिशला मिळालेला जीवनदान. पकडो कॅच और जीतो मॅच. त्याच परेरानं, श्रीलंकेच्या परेरानं सोडलेला झेल अप्पा रोहित शर्माचा अवघ्या 4 या धावांवर आपण विचार केला तर त्याने नंतर 200 धावाही कंप्लीट केल्या होत्या. हे टेनिस क्रिकेट असो या लेदर क्रिकेट पाहायला मिळतोय. रोहित शर्मा हिटमॅन 200 धावा कंप्लीट केल्या होत्या. श्रीलंकेच्या परेरानं सोडलेला तो झेल, त्याचा किती मात्र फायदा घेतला. तशाच परिस्थितीनं हाही झेल महागडा होऊ शकतोय. आतिश पाटीलला मिळालं जीवनदान आणि संधी, सुवर्ण संधी. धावसंख्या 1 न वाढली 30 या आकड्यावर. आता गरज असेल 12 चेंडू आणि 17 धावा. 12 चेंडू 17 धावा. थोडासा सौरभ गावंडी नाराज झाला. स्ट्राईक बॅट्समन पुन्हा एकदा आतिश, नॉन स्ट्राईकला प्रतीत. 12 चेंडू 17 ची गरज. मॅच मात्र आता कुशल मुवमेंटला येतोय. मॅच पूर्णपणे आपण पाहिले तर आता शेवटच्या क्षणापर्यंत, या अगोदर वोडाफोन वाळ संघ 2 मॅच जिंकून खरं तर तो त्याच्या घरी परतलाय. इथे आपलं अस्तित्व कोण टिकून ठेवणार या मॅच मध्ये? या स्पर्धेतलं अस्तित्व ज्याला टिकवायचं असेल तर जिंकावं लागेल. लगातार 3 चौकार. यस, मिलन शेठ घरात आज ATM ओपन आहे त्यांचं. आणि इथे हवेमध्ये खेळलाय फटका. हा देखील झेल पिळेल का नाही? काय घडलं मैदानावर? वारंवार सातत्यानं झेल सोडले जात आहेत. मिलन शेठ घरात आणि अनुपजी पाटील यांनी बघा आता बक्षीस लावले की लगातार 3 चौकार ठोकले तरी 2000. 11 चेंडू आणि त्या जिंकण्याकरता 15 धावा. चुकांमागे चुका होत आहेत. बघा किती चुका करणार तुम्ही, आणि या चुका तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर देखील नेऊ शकतायत. कारण आपण बघितलं तर मनुष्याला छोट्या दगडाने नाही तर मोठ्या पहाड्याने देखील ठेच लागू शकते ज्यावेळेला तुम्ही अशा चुका करताना. त्यामुळे मोठ्या या ठिकाणी त्याच चुका तुमच्या अंगलट येऊ शकतात. पुन्हा एकदा थोडस हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाला चुकावणी दिली. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओ, एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. टोटल धावून पोहोचली आता मात्र 33 या आकड्यावर. चेंडू आणि धावांचं अंतर जर सांगायचं झालं तर षटक क्रमांक 4 सुरू आहे. येणारे चेंडू आहेत 10 आणि 14 धावांची गरज. मॅच शेवटपर्यंत रंगेल. 3 चौकार आता मिलनभाई कधी मारणार? 14 धावांची गरज आहे. मिलन शेट असा काहीतरी बक्षीस लावा की आता खेळाडू उत्तेजित झाले पाहिजेत. 14 धावांची गरज आहे येणाऱ्या 10 चेंडू मध्ये. 2 चौकार 5000. मिलन शेट घरात. ये होते ये बात. नाद नाही करायचा आज मिलन शेट घरात यांचा. 9 चेंडू आणि 14 धावा. 2 चौकार ठोकले तरी 5000.
ही आठवण घेऊन जातील खेळाडू आज मिलिंद शेठ घरत यांची. परंतु इथे 9 चेंडू 14 धावांची गरज. मॅच थोडीशी आता मात्र कुशल मुवमेंटला येते. मॅच मध्ये थोडीशी रंगतपणा वाढते, रोमहर्षकता वाढत चालली आहे. 9 चेंडू 14 धावा. हा ही चेंडू हवेमध्ये शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. एकच धाव मिळेल, एकच धाव मिळेल. 8 बॉल्स अँड रिमेनिंग नाऊ 13 रन्स. 8 चेंडू आणि 13 धावा. स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवावा लागेल. 8 चेंडू 13 धावा. आणि मिलन शेठ, तुम्ही जो पॅक केलेला संघ धारावी संघ आज खेळतोय वलप मैदानावर, तुम्ही युट्यूब ओपन करा आता. तुम्ही पॅक केलेला संघ वलप मैदानावर खेळतोय धारावी, आणि इथे मात्र त्यांनी बक्षीस लावलंय की 2 चौकाराला 5,000. ही खरं तर क्रिकेटची प्रचंड आवड आहे मिलन शेठ घरात. त्यांना अनुप शेठ पाटील त्यांच्या बाजूला बसलेत. ओहो, 13 धावांची गरज. मॅचला पूर्णपणे कलाटणी देणारा हा खणखणीत भावपूर्ण श्रद्धांजली चषकातला ब्रँडेड सिक्सर. डीजे मास्टर सांगतायत की मिळाले जीवदान. याच फलंदाजाचा झेल सोडला होता, बॉलरने सोडलेला तो झेल. या झेलाची किंमत मोजावी लागली. बघा षटकार आलाय. काय घडतं, मी म्हटलं होतं की एका झेलाची किंमत तीनदा मोजावी लागते. पकडो कॅच, जीतो मॅच, टेक द कॅच, विन द मॅच. 7 बॉल 7 धावा. 7-7 हम 7-7 आहे. हा बॉल डॉट फेकावा लागेल. हा ही झेल उडाला होता, परंतु बॅक स्लिपला इथे मात्र बिहाइंड द कीपर एक सिंगल आली. आता 6-6चे समीकरण राहिलंय. येणारे 6 चेंडू आणि 6 धावा. 6 चेंडू 6 धावा. या षटकारानं मॅचची पूर्णपणे खरं तर अवस्था परिस्थिती बदलली. आणि अशा परिस्थितीमध्ये आता गोलंदाज कोण असेल, अवरे विपक्ष वशिणी असा हा मॅच. अनेक प्रेक्षक जोडले गेलेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. 6 चेंडू 6 धावा. अजूनही काही शर्यत संपलेली नाहीये. मॅच बॅलन्स आहे. टेनिस क्रिकेटची ही शर्यत आहे ना, ही संपलेली नाहीये मित्रांनो. येणारे 6 बॉल 6 रन्स. कोण जिंकेल कोण हरेल सांगू शकत नाहीये. हा रिझल्ट काय असेल, फक्त इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. काही वेळेला प्रेरित करण्यासाठी स्वतःला फक्त या ठिकाणी 3च शब्दांची गरज असते. हो, मी करू शकतोय. आणि ते कोण करणार, अवरे की वशिनी? वशिनी की अवरे? 6 बॉल 6 धावांची गरज. वशिनी संघाला गरज आहे 6 चेंडू मध्ये 6 धावांची. तर दुसऱ्या बाजूला अवरे टीमला त्या 6 धावा डिफेन्स कराव्या लागतील. जर आपले अस्तित्व जिवंत ठेवायचे असतील तर या स्पर्धेमध्ये, श्रद्धांजली चषकामध्ये. प्रवीण मोकाशी बघा बक्षीस लावतायत की जर अवरे संघ जिंकला तर 2,000. आणि ते जमाही झालेत. पानदेवी श्याम मोकाशी. यस, क्लीन बोल्ट. बघा दांडागुल यष्टी उद्ध्वस्त केली. अगद आपण बघितलं तर 2 ते 3 फुटावर उडवली आहे. फलंदाज होतोय त्रिफलाचीत बाद. आला कसा आणि कुठून आला? दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या मेहनती मुलं अगदी आज आपण कुल कायदा 7-12 आला. ही 7-12ची ओळख या गाण्याने स्पष्ट झाली. परंतु जाऊया मॅचकडे, जिथे मात्र 5 चेंडू आणि 6 धावा. पहिल्याच बॉलवर विकेट. जीवित मात्रे ऑन स्ट्राईक. ओहो, अशा वेळेला रिव्हर्स. काय कॉन्फिडन्स आहे. हो हो, पायाने अडवलाय. गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. 2 धावा. टाळ्यांचा आवाज, प्रतिसाद किती आहे बघा. जबरदस्त. एका बाजूला बघितलं तर रिव्हर्सिव फटका, त्यानंतर गुड फिल्डिंग. आणि आता अशा परिस्थितीमध्ये चेंडू असतील 4 आणि जिंकण्यासाठी गरज असेल
4 धावांची 4-4 सौरभ गावंड 4-4 मध्ये चर्चा मैदानात होणार चर्चा समीकरण 4-4 ओहो 4 चेंडू 4 धावा व्हॉट ए मॅच अंतिम सामना बघा 2:16 मिनिटं झाले तरी या सामन्यामध्ये किती रंगतपणा आली आहे फुल्लर लेनचा बॉल ओहो मॅच इज फिनिश सामना जिंकलाय चौकारानं वशिनी संघानं हार्दिक अभिनंदन ठोकडी जय